श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार. स्वामी समर्थांचा अनुभव सांगताना शब्दच अपुरे पडतात. आज मी तुम्हाला एक हृदयस्पर्शी कथा, खरी कथा सांगणार आहे. एका स्त्रीला कॅन्सर झाला होता आणि तोही लास्ट स्टेज. डॉक्टरांनी सांगितलं की आता काहीच करू शकत नाही. परंतु तिच्या नवऱ्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. तो हारला नव्हता. त्याने कधीच हार मानली नाही. त्याने अनेक दवाखाने फिरले तिला घेऊन, पण प्रत्येक ठिकाणी त्याला हेच उत्तर आलं की आपण आता काहीच करू शकत नाही. हिचं लास्ट स्टेज. तेव्हा असं म्हणतात ना, सगळ्यांची दारं बंद झाली तरी एक दार नेहमी उघडं असतं, ते म्हणजे देवाचं. तेव्हा त्या नवऱ्याने रडत रडत स्वामी समर्थांना हाक मारली, स्वामी, आता तुमच्याशिवाय दुसरा आधार नाही, माझ्या पत्नीला वाचवा. आणि त्याने असं ठरवलं की मी पायी वारी अक्कलकोटपर्यंत जाईन आणि माझ्या पत्नीचं आयुष्य स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करेन. तो पूर्ण श्रद्धेने वारीला निघाला. आणि मित्रांनो, खरंच चमत्कार घडला. जिचं जीवन संपणार असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, ती स्त्री हळूहळू बरी होऊ लागली आणि आज ती पूर्ण निरोगी आहे. फक्त इतकंच नाही, डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला कधीच मूल होणार नाही. पण स्वामी समर्थांच्या कृपेने आज ती गर्भवती आहे. जिचं आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं, तिला नवीन आयुष्य आणि मातृत्वाचं वरदान मिळालं. मित्रांनो, ही कथा शिकवते की श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामी समर्थ काहीच शक्य करू शकतात. वैदिक शास्त्र हारलं पण भक्ती जिंकली. जर ही कथा तुमच्या मनाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अजून स्वामी समर्थांच्या चमत्कारिक अनुभव कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.